प्युअर मध आहे, प्युअर. कोण खाते आता हे? मी खाते. ते बघा कशी आली, तोंड लय शिवाय देत आली असं वाटतंय मला. ओय कोको, ए माऊ. चुलीवरती जेवण बनवायला रेडी. ते साऊथ इंडियन वाली वाईब येते, ते नाही का धुतात. दादा तुमच्या बहिणीने एका काडीत आग लावली. सिगरेट प्यायची ना ती पहिले. मला बोलली मम्मी की मी सगळा मसाला काढला मिक्सर मधून काढून घे. मी बोलले मी नाही काढते, मी चालले शिजवायला. नाही बोलले, सगळ्या नाही काढला, फक्त मिरच्या भाजल्या आणि खोबरं भाजलं. मिरच्या मी भाजल्या. कोमल भाकरी बनवते, तिचा फेवरेट विषय. पहिल्यांदा करताय? व्हिडिओ पुरती केली होती. आह खाली टेकली ती, थोडी पिकायला आली ही, पण तोडली मी. काकडी बोलते काही. वाव. सो हे गाईज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल यूट्यूब चॅनल. आम्ही लोक आहे आता शिर्डीमध्ये. काल रात्री शिर्डीला आलोय आणि आज आमचा इकडे काहीतरी प्लॅन आहे. आणि आता आम्ही कुठे आणि काय प्लॅन आहे हे तुम्हाला सर्व समजेलच. पण नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग खूप जास्त आवडेल. आणि कोमलची फेवरेट गोष्ट होणार आहे या ब्लॉग मध्ये आणि तिचा आवडता विषय या ब्लॉग मध्ये आहे. तर मला असं वाटतं ब्लॉग चालू करण्याच्या आधी आपण लाईक, शेअर अँड सबस्क्राईब केलं पाहिजे आणि पूर्ण एंड पर्यंत नक्की ब्लॉग बघा. सो लेट्स स्टार्ट. पहिली गोष्ट आम्ही कोण कोण आहे बघा. प्रीतम दादा, मम्मी, त्यानंतर आपण प्रियाताई, कोको, किट्टू आणि विशाल दादा आणि कोमल. हे काय? ओ माय गॉड, काय आहे हे? प्युअर मध आहे, प्युअर. कोण खाते आता हे? मी खाते. सो आम्ही लोक आहे अक्षय दादांच्या घरी शिर्डीमध्ये. कुठे? सावलीवीर. सावलीवीर जिथे आमची पालखी थांबते तिकडे. नाही मला काहीच करणार नाही. ते माय काय करायचे, मधाचे ते मेन आता चौथा असतो ना, माय त्याला गरम करायची. म्हणजे मला जसं कळायचं तेव्हापासून माय गरम करायची, एका डबीमध्ये भरून ठेवायची. त्याला गरम करून ना डबीत भरलं ना, लावायची. कुंकाच्या अगोदर मेन लावायचं, मग कुंकू एकदम चिटकून राहतं दिवसभर. अच्छा, असं आहे का? करायची. कसं आहे मध? आंबे वगैरे बघू शकता तुम्ही. नाही. खाऊन तर पाहिलं, असं काहीच आवडत वाव, जाम भारी वाटतात रे आंबे वगैरे. त्याला एक घास असं नेऊन दिले ना, तिथं नाही आवडत ना मला. तुला सांगितलं ना मला नाही आवडत, मग मला काय जबरदस्त. कोमल जरा सांगशील का काय प्लॅन आहे आजचा? रुको जरा, सबर करो. ही मागे जी शेती बघताय ना, ती पण अक्षय दादांची. आमचा आज प्लॅन आहे, आम्ही मटण चुलीवरती बनवणार आहे. आणि अक्षदादा बोलले की आपण इकडं चूल मांडूयात आणि मटण बनवूयात असं. गॅस मटण भाकरी वगैरे. म्हणजे गावाला आले तर थोडस वाईब घेतली पाहिजे गावची. थोडी गाववाली वाईब आणि गाववाला फील आला पाहिजे. आणि बघत राहा. नेचर आहे इकडे, पण ऊन खूप आहे. म्हणजे दुपारी एवढं ऊन आहे ना, एवढं ऊन की असं सनबर्न होऊ शकते, एवढं ऊन आहे. एवढं ऊन आहे. हे बघा, हे आता घर बनवलंय दादांनी. संध्याकाळचं किती भारी वाटतं बघा. कोको कुठे चालला? कुठे? काय? चांद आहे? हा, चांद दिसला बाबा. ह्याला चांद दिसला. ह्याला तर माती भेटली. ए माती, काय तुझं? माती शेती करतो का? हा, लय भारी वाटतंय ना. असं वाटतं खरंच गावाकडे आलोय. खूप छान. म्हणजे आम्ही तर मस्त गप्पा मारत बसलो. गप्पा मारत. इथेच मांडायची का चूल? लाईट नाही ना इथं. कोमल कुठे? इथे ना, कारण ओपन रान आहे ना, म्हणून भारी वाटेल असं मस्त आकाशाखाली. ऍक्च्युली ना आम्ही रात्र व्हायचीच वाट बघत होतो, कारण दुपारी इथे एवढी हीट आहे. सो दुपारी आम्हाला काहीच जमलं नसतं. सो म्हणून आम्ही लोक रात्र व्हायची वाट बघत होतो. आणि फायनली आता रात्र झालेली आहे. आपण लागूया तयारीला, चूल वगैरे मांडू आणि पुढचं नियोजन कसं आहे ते पूर्ण बघा. माझी बहीण बिचारी इकडे येऊन पण काम करते. बघा कशी आली, तोंड लय शिवाय देत आली असं वाटतंय मला. काय ग शिवाय देत आहे का? काय काय काय? मला माहिती, माझी कॉफीच नाही बनू शकत. हा, सर्वजण. आई पिल्लू, पिल्लू तुमचा मातीत खेळतोय.
तू नाही पिल्लू नाही. सो मस्त पैकी आता आम्ही कॉफी वगैरे पितो. ए बाबा झालं ना काळोख, आता कसली वाट बघते थांब थोडस काळोख होते. आई? काळोख होऊ दे. 1-2 वाजू दे. तुम्ही घ्या आधी. मला सांग. हा पिल्लू वाव. ओय कोको. ओय माऊ काय? ए माऊ. छान दाखवतोय. आता आम्ही चूल वगैरे मांडतोय. आम्ही जरा तिकडे इथे हे आहे काय बोलतात ते, काय बोलतात लाईट्स. इथे लाईट आहे पण आम्ही त्या कोपऱ्यात चाललो तर तिकडे एवढी छान हवा येते ना त्या कारण शेत आहे ना, ओपन शेत आहे. मी जसं दाखवलं आधीच्या क्लिप मध्ये. ते वाले. यस. आणि माझी टी शर्ट घालून जाम भारी दिसतेस तू. थँक्यू. माझं म्हणणं एवढंच आहे, घाण करू नकोस. घाण होईल म्हणून तुझी घातली आहे. गजब बेइज्जती है. मी सुद्धा कपडे चेंज केलेले आहेत, चड्डी बिड्डी घालून फुल चुलीवरती जेवण बनवायला रेडी आणि फुल एन्जॉय, फुल गावावाली वाईब आणि फुल गावाकडचं वातावरण एन्जॉय करतोय आम्ही. आणि जेवढं होईल मला तेवढं मी कॅप्चर करणार आहे. याचा स्ट्रगल बघा. पहिले पाणी जाऊ. नाही मला वाटतं विचार. मी एक पीस देतो त्याच्यामुळे. नाही एक पीसला वर्ष एक काम करा ना, आपल्याकडे हे आहे का, सरप आहे का? मटण धुत आहेत. सरप आहे आपल्याकडे मटन धुवायला. मटण धुवायला सर्फ एक्सेल. आहे ना, तो द्या. वॉशिंग मशीन पण आहे त्याच्यातच घ्या ना करून. वॉशिंग मशीन मध्ये देऊ टाकून. बनून पण निघेल. कधीपासून आला. आणि ही बघा, ही चूल आहे. वाव, आज पहिल्यांदा जिंदगीत आम्ही लाईव्ह पाण्यामध्ये हे लाईव्ह धुणार आहे. पाण्यामध्ये म्हणजे असं बोर बिल चालू करून. ते साऊथ इंडियन वाली वाईब येते, ते नाही काय धुतात असं. मला वाटतं पाडलं. अय्या मटण पाडलं. नाही दादा लय महाग आहे मटण, नका पाडू. उचललं. ते पाणी फेकून द्या. तिकडे आपण कार्पेट वगैरे टाकलंय, तिकडे पोचू. पहिला इकडे काय काय होते ते कॅप्चर करूया. दादा आम्हाला हे लाईव्ह आंबे तोडून द्याल ना तुम्ही? आता नाही रात्रीच तोडायचे. हा रात्रीच नसतं तोडायचे ना. अरे आपल्याला मटण भाकर आणि आंबा लागेल ना, अशी काय बोलते? कैरी ते आंबा. कैरी. इथं लाकडं वगैरे जमा झालेली आहेत. फुल ओपन व्ह्यू के साथ, जाम भारी. काय बोलताय? सगळं रेडी करून ठेवलेलं, फक्त तडका द्यायचा आता. हा हा हे बघा, टोमॅटो, कांदा कापला, लसूण, मिरची आणि तिकडे कांदा भाजला, फक्त खोबरं. मला काय बोलते म्हणते का, बोलते माझी एवढी मेहनत कोणच करत नाही. आणि बोलते प्रिया ताई आई ती खायला येणार आहे. हा मस्त. मला हे लोक बोलायचं भरोसा आहे ना याच्यावर. मी खरंच बोलले असं हा करती लगेच. अगं मी पण मजा घेते वेडी. तुला माझा विश्वास पाहिजे ना, मी अशी बोलली असेल का? मी तुझी मजा घेते ना, पण बोलले पण मला माप दिसलं पाहिजे किती काय. तू मिक्सर मधून नाही काढलंस ना? नाही म्हणून नाही काढलं. बरं हे बघ तुझ्या समोर चाललंय. बरं व्हेरी नाईस. ए बाबा, ए तुझं काय इकडं? हा ना, एक ओका साईडला. हा नको लागून आलं की. अरे वा. ए कोको काय तुझं इथे? कळलं मला. तुम्हाला छोटे छोटे लावायचे पहिले. चांगले ते बोल. चपाती मी नाही खाल्ली. पहिले खाली भेटव ना. डबा नको. नाही अजून तुम्हाला. माझी बायको आधीपासून, ओ दादा, माझी बायको ना आधीपासून आग लावण्यामध्ये मास्टर आहे. जुनं डायलॉग नको मारू 10 वेळा. अरे ते जुनं झालंच नाही कधी तुझ्या चेहऱ्याकडे बघून. समझ रहे हो ना. पण हे बघा ना, चुलीची किती जवळ बसले हे लोक खेळायला. आई शपथ कोमल, तू एका काडीमध्ये आग लावली. ती एवढी आग लावण्यात मास्टर मी आहे. असं बघितलं तरी आग लागते. तुला माहिती आहे ना, तुला एक्सपिरियन्स आहे चांगला. म्हणूनच तुला सर्व आग लावी म्हणतात. काय ग? लाव इथे आग लाव. आता इथे गरज आहे खऱ्या अर्थाने कोमल, इथे गरज आग लावायची. कमल तू एकदा ते खाली तरी बस. अरे बाबले, पाय दुखले खरंच. खरंच चांगला विषय मांडला. कोमल तू सिरियसली एका काडीत आग लावली? हो बॉब. दादा बघितलं का किती आग लावण्यात मास्टर आहे माझी बायको. चुलीवर जेवण बनवायचं ना, म्हणून मला माहिती आहे. ताई एका काडीत आग लावली तुमच्या बहिणीने, एका काडीत. बरोबर आहे. कोमल, मी ना दादांना सांगितलंय की माझी बायको सुगरण आहे, माझी बायको खूप चांगलं जेवण बनवते, खूप चांगलं मटण आणि भाकर बनवते. मोठी वाटते तर थोडं कन्फ्युजन झालंय मला. दादा तुम्हाला भरोसा आहे का तुमच्या बहिणीवर की चांगलं जेवण बनवेल? बनवेल ना? त्यांनी कधी नाही खाल्लं माझ्या हातचं. नाही पण माझी इज्जत घालू नको तू, ठीक आहे? चांगलं बनव. माझी इज्जत आहे
पण तुम्ही हे मान्य करता की नाही माझ्या बायकोने एका काडीत आग लावली? हो मग मान्य करता का? मग नाही पण खरंच लागली. मी सिरियसली शॉक आहे. एका काडीत आग लावली. दादा तुमच्या बहिणीने एका काडीत आग लावली. सिगरेट प्यायची ना ती पहिले. सिगरेट काय लाकडं जाळून का बनवतो? बाप रे, कोमल सिगरेट प्यायची? सिरियसली? हा, सिगार पाहिजे सिगार. मम्मींचा इथे हात हलवत आगमन झालेलं आहे. आगमन मसाला भाजलाय. तुम्ही मग खरं भाजला, मग काय ते काय हो आता मसाला तुम्ही बोलता तुम्ही केलं? रेडी करून आली हा फक्त मिक्सर मधून काढायला लावले त्यांना. जाय. आले खोबरं भाजलं, खोबरं कट नाही, मी केलं. तुला फक्त कापायला लावलं. खोबरं आणि ते भाजून घेतात. भाजायला गॅस भाजतो. ती हा. मला बोलली मम्मी की मी सगळा मसाला काढला मिक्सर मधून काढून घे. मी बोलले मी नाही काढते, मी चालले तशी शिजवायला. नाही बोलले, सगळ्या नाही काढला, फक्त मिरच्या भाजल्या आणि खोबरं भाजलं. मिरच्या मी भाजल्या. खोबरं भाजलं. हा फक्त खोबरं बरं का. बाळा इकडे. कशाला मम्मी एवढं त्रास घेतलास? अगं त्रास नाही घेतला ग बाई, मी कशाला घेऊ. कोमल तू आता एक खरं खरं उत्तर दे. भाऊ इथं बसून इकडे. तू एवढा आवडीने का करते? मला आवडतं. यस, बिकॉज युअर आवडता सब्जेक्ट अँड युअर आवडता विषय माझा आवडता विषय इज कुकिंग. इज कुकिंग अँड चुलीवरचं जेवण, देन असं वातावरण. तो हा काम लय भारी केलंयस. हे बसायचं ना, हा, हे पाय दुखले माझे. नाही तर लय पाय दुखले असते. ऍक्च्युली तुम्ही मगापासून आता विचार करत असाल की बॉबचा फक्त व्हॉइस येते, बॉब दिसत नाही. तर मी फक्त चेहरा दाखवण्यासाठी माझ्याकडे कॅमेरा केले, बाकी मेहनत तर माझ्या बायकोची आहे. आता आम्ही घरामध्ये आलोय का? घरामध्ये हे जे आहे वाटण, हे मिक्सरला लावण्यासाठी आम्ही घरात आलेलो आहे. खूप सारं वाटत आहे. खूप सारं वाटण आहे. जा पाणी घेऊन, हंडा घेऊन जा. मी आले. मी हंडा घेऊन जा, पाणी टाक. बबलीला पण पाणी टाकून देते. चला मी हा हंडा घेऊन जातो तिकडे. नाही मी काय बोलतो, हा ब्लॉग घेणं गरजेचं आहे. नाही तर असं होईल की माझी बायकोच मेहनत करते. बरोबर आहे की नाही? असं काही नाही, ती पण गेली आणायला मिक्सर मधून काढायला. मी मसाला रेडी करून दिले. यास, कोमल मिक्सर मधनं काढते. तिच्याच हाताची राहणार आहे. हा तिच्याच हातात. हा कोमलच्याच हाताची चव आहे. हम्म. माझी बायको सपोर्टिंग ऍक्टर. हा तिला मी सगळं फक्त चॉपिंग करून दिली सगळं. पण किती प्रमाणात काय घ्यायचं हे ती decide पण सगळ्यात मोठा भागीदार आहे हा. तुमचा. कोण माझा? हा, काय हो? तुम्ही जन्म दिलाय. आम्हाला ये फंस गया सीएम. सगळ्यात मोठा खाते माहितीये का? सगळ्यात मोठा भागीदार यांचा आहे. बरोबर आहे की नाही? एवढ्या बारी पुरीत मला तुम्हाला मग- दिल्यात माहिती मग का? काय? टेस्ट नाही एक त्यांना दिलेत हा आणि एक मला. असं मग एक त्यांना आणि एक तुम्हाला. चालेल. चला आता शिजत ठेवले आपण. कोमल तुला माहितीये मी इथे काय बोललो? सर्वात जास्त मेहनत माझ्या बायकोची आहे. कोणीच ऍक्सेप्ट नाही केलं. नाही खरंच आहे. पण कोणी ऍक्सेप्ट नाही केलं. बोल कोणाची सगळ्यात जास्त मेहनत. थांबा मनाने तिला पाणी टाकलं ह्याच्यात? माझ्या दोन्ही पुरीची मनात बोलले. माझ्या दोन्ही पुरीची. नाही मनाने बोल. तुझी पाणी टाकलं? नाही. बाई, आम्ही बघ कामानिमित्त पाणी गेलो आहे? बाई. नाही टाक तरी पण. नाही थोडं आठवतं पूर्ण. असं टाक. नाही ना थोडं आठवायचं सगळं. कोमल काय चाललंय? भाकरी बनवते. कोमल भाकरी बनवते. तिचा फेवरेट विषय आणि अख्खा टोप घेऊनच मांडलाय. तुझ्यासाठी भाकरी तू पण बनवतोय? दाखव. हा, तू पण देतो बनवतोय. थोडीशी. बॉबीला ना जाड भाकरी आवडत नाही म्हणून त्यासाठी स्पेशल. म्हणून सासूबाईच्या हातची नाही खायची, लय जाड बनवते सासू. सो कोमल काय 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 सासूबाई सारखी भाकरी नको. नको. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. इथे 2 चूल आपल्या मांडलेल्या आहेत. इथे आपला मटण शिजतोय आणि इकडे जे आहे तुम्ही काय शेकवायला बसलायत? मी भाकरी शेकायला बसली. ओके. मग तू बस काय नाही बबले. बॉबी ते पाणी घे ना. भाकरी लागते. दोघं पण आमचा पाहुणचार, मग समुद्र फिरा ना थोडंसं. बघा ना थोडंसं. ए बॉबी तुटली रे भाकर. तू इकडून अशी गोल गोल फिरून आली ना म्हणून. हा? थोडं येऊन पाहा ना आमच्याकडे. व्हेरी गुड. हे तेल नाही त्यात म्हणून सटकते भाकर. तेल का लावलाय? अहो तिथे कांदा भाजला ना
हे खोबरं भाजले सॉरी म्हणून. तुमच्यासाठी एवढी पातळ भाकरी केली बरं का, चपाती सारखी. बघितलं का माझ्यावरचं प्रेम. खूप प्रेम. तुलाच दिसत नाही फक्त. पण मेन भावासाठी बनवला पाहिजे आज. भावासाठी पण इथे साई सुद्धा आलेला आहे. पातळ आवडतं. तू खाशील ना मटन? नाही खात नाही. नाही खात मटन? सोमवार आहे ना. 12 नंतर खाशील ना? 12 नंतर खाईल. काय बोलताय? पहिली भाकरी मला पाहिजे. पहिली भाकरी तुम्हाला पाहिजे. माझा नंबर पहिला. कोमल, आता हे म्हणतात की पहिली भाकरी त्यांना पाहिजे, हे म्हणतात की त्यांना पाहिजे. मग आता कसं? द्या ना मग. मग सेम बनवशील ना माझ्यासाठी? भाकरी पातळ. भाकरीच बनवते तशी. ठीक आहे ना. ही शिजली पण? भाजली. भाजली शिजली. मागच्या साईडला मी याच्यामुळे आले कारण जाळ लागतो टाकताना. भाकरी टाकतो ना आपण. तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर माहिती आहे. जाल, चूल, भाकरी, जाल, जाल, चूल. अहो जाल, चूल. चूल वेगळी, जाळ. जाल, चूल आणि मूल वेगळं. चूल, बाल. ते मूल आलं बघा, मूल आलं बघा. ए माझं लेकरू कुठे फिरतय? ए लेकऱ्या, कुठे हिंडू राहिला तू पोट्या? ए इकडे, इकडे लवकर. एकटाच फिरतो तो केव्हापासून. दाखवा होता ही भाकरी कशी केली. गेला का तो परत? अरे बापरे, परत गेला तो. वाव, इकडे ये. स्पेशल माझी भाकरी आहे दादा, तुमच्यासाठी नाही हा? इकडे ये, इकडे ये. आता त्यांचं cancel झालं. मला पाहिजे ती. मलाच पाहिजे. कोमल मनव मटन लय भूक लागली. चल गेला परत प्रिया तो तिकडं. मला बसावं लागतं पाहिलं ना फायनलला. हे बघ एक भाकर करून ही उठती ती कापून उठून देते. तूच आहेस फायनल. तूच मोठी आमच्या घरात. तूच मोठी. काय ग कोमल? इकडे बस, इकडे टॉर्च पकड. अच्छा, म्हणजे दाखवायचं आहे का? कोंबले चुलीवर शिजलं मटन. भाकर करते ना असं. कधीच नाही केलं मी. तुम्ही का हा, मी पहिल्यांदा करताय? एकदा केली ना साडेमामीच्या ती फक्त व्हिडिओ पुरती केली ती. बबली, हा? शिजलं कोमल मटन. भाकरी? तुला काय कळत नाही. शिजलं मटन. ही नाही झाली अजून. खाली झाली. हे आमच्या प्रियाताईंनी भाकर केली आहे आणि गोल भाकर केलेली आहे गोल आणि मोठी पण केली आणि आणि पातळ मोठी केली. केलेली आहे. कोमल तुझा रेकॉर्ड तोडलाय. बघू शकता मटन शिजलेलं आहे. आणि आता हे चुलीवरचा काला मसाला. हो. आता आपण मटन इथे शिजत टाकतोय. शिजत नाही टाकत, ती झालंय. अरे म्हणजे ते तडका द्यायला लावलाय. दिला, झाला. यस, म्हणजे फायनली आपला मटन रेडी आहे का? रेडी आहे. तो ठीक आहे. आता आपण डायरेक्ट जेवतानाच भेटू. दादा, तुमच्या शेतामध्ये बसून तुमच्या बहिणीच्या हाताचं मटन खाऊन कसं वाटतंय? जाम भारी वाटतं. खरं बोला, टेस्ट कशी आहे? एक नंबर. खरं काय? क्वालिटी का? डायलॉग का? क्वालिटी क्वांटिटी. नाही नाही, ओरिजिनल डायलॉग मारा. ते नकली डायलॉग आहेत. क्वालिटी एक नंबर, क्वांटिटी एक नंबर. नाही नाही, ते नकली डायलॉग आहेत. आपले तुमच्या तोंडाने जे शब्द येतील ते ओरिजिनल असतील. बोललो ना. बॉबी कसं वाटतंय? मला ना खूप आवडलंय. पण एक गोष्ट अशी आहे की तुम्ही नाही, तू कैरीन ना कापलीस. मी कापू जाऊन आता. मला वाटतं कापली पाहिजे. हा थांब, लगेच झाले. थांब कापून. खरं काय? हा खरं. मला टेस्ट सांगू दे कशी झाली. हा कशी झाली सांग. मी खाऊन तर मला खूप आवडली आहे, पण लोकांसमोर असं सांगावं लागेल बायकोची ना. तारीफ करायला जरासं. नाही नाही, लोकांसमोर ना माझी बायको खरंच खूप भारी आहे. अँड आय एम सो प्राऊड. प्राऊड ऑफ यू अँड आय एम सो लकी बिकॉज तू मला भेटली आहे. ओ थँक्यू. मी ऑलरेडी खाल्लंय, पण मला परत एकदा एक्सप्रेस करावं लागणार. हे बघ, आपण सगळ्यात खालची वाली तोडू. एक पण झाली. अजून एक बिचारा फायनली तुटलाय. तिकडची खालची सगळ्यात तोड. सगळ्यात खालची वाली तोडू. ही पण खाली टेकली, ती थोडी पिकायला आली ही, पण तोडली मी. आता हिला मस्त कापून. आणि मी बोललेली की रात्रीची मम्मी बोललेली मला काही हे नसतं तोडायचं, पण दादा बोलले की काही नाही होत, सगळे शेतकरी रात्रीचेच म्हणजे 3-4 वाजता तोडतात. तर आता रिसेंटली 2-3 वाजलेत. यस, चला कापू. दोन कापा. हो, आता चिकन झाला. लय मजा येणार आता जेवायला. सो गाईज, आता मी जेवायला बसलोय आणि ही कैरी. काकडी बोलते कैरी. वाव, खोबरा आंबा आहे. जाम भारी. तुला कसं लागतं जेवण? जाम भारी. जाम भारी ना. अप्रतिम जेवण झालंय.
आणि खूप छान जेवण झालंय. आम्ही आता जेवून घेतो. बाय. आम्ही आता जेवणाचा आनंद घेतो.